झालाय भावी खासदार म्हणून त्यांच्याकडे आपण सर्वच जण पाहतोय. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे ते उपाध्यक्ष आहेत. स्मार्टनेट रत्नागिरी म्हणजेच रायगडचा संघ आता खेळतो आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पालघर मधून अनेक खेळाडू ज्या टीम मध्ये आहेत. सिद्धेश ब्रीद 11 अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. पालघर जिल्ह्यातील नामांकित खेळाडूंचा भरणा ओमकार देसाई देखील त्या टीम मध्ये आहे. मॅच ऑन, सामना रंगतदार होईल. चला पंकज, सामना सुरू करायचा. कॅप्टन तुम्ही आहात, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. आणि 25 मिनिटं तुमच्याकडे असतील पहिली 5 षटकं टाकण्यासाठी. 10 वाजलेले आहेत पंकज, लगेच मॅच सुरू करायची आहे. शाहिद स्ट्रायकिंग इनला. शाहिद शेख काल अफलातून बॅटिंग केली होती. शाहिद शेखने पहिल्या आणि शेवटच्या मॅच मध्ये, पहिल्याच मॅच मध्ये 22 केल्या होत्या. शेवटच्या मॅच मध्ये देखील धुवाधार बॅटिंग केली होती. सामन्याला सुरुवात. पंकज पाटील उर्फ पालन या नावाने ओळखला जातो. शाहिद शेख स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला थॉमस डायस. पहिला बॉल सेमीफायनलचा फ्लाय स्लिप मध्ये बॉल आहे आणि तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे, ताळमेळ चांगलं आहे. पहिल्या बॉलवर इथे सिंगलने खातं उघडलंय स्मार्टनेट रत्नागिरीचं. काफी ऑफ के बाहर गेंदबाजी हो रही है. जी थोडस आपल्याला थांबवतोय. आजच्या या स्पर्धेला भेट देण्यासाठी खास उपस्थित असलेल्या योगिता चव्हाण ह्या या ठिकाणी उपस्थित आहेत. जीव माझा गुंतला यामध्ये अंतरा ही भूमिका ज्यांनी बजावलेली आहे त्या योगिता चव्हाण मराठी अभिनेत्री ह्या या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं यंग बॉयज क्रिकेट क्लब तर्फे मनपूर्वक स्वागत. मी सचिन शेठ पाके, केतन शेठ पवार, पूजाताई निकम आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते योगिता चव्हाण यांचं आपण स्वागत करावं. जीव माझा गुंतला या मालिकेतून अंतरा ही भूमिका ज्यांनी बजावली आहे. हा देखील बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न, अंपायरचा सिग्नल येतोय. वाईड बॉल असेल, एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. पहिल्या बॉलवर सिंगल आली, त्याच्यानंतर एक डॉट बॉल आला, त्याच्यानंतरचा बॉल हा वाईड बॉल आहे. धावा आता स्कोर बोर्डवर 2. सेमी फायनलचा हा महासंग्राम तुमच्या समोर रंगत असताना स्मार्टनेट रत्नागिरी हा संघ रायगडच्या नावाने देखील ओळखला जातो. निलेश परदेसी आणि टीम, आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो राकेशजी यांचा संघ मैदानामध्ये उतरलाय, जे मॅनेजर आहेत टीमचे. सिद्धेश ब्रीद 11, एक धाव इथे मिळेल. सिंगलने स्ट्राइक रोटेट करत असताना थॉमस डायसच्या खात्यामध्ये ही सिंगल, त्याचं खातं उघडलं जात आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 3. येस, धन्यवाद. हे खास स्वागत या ठिकाणी केलं जात आहे योगिता चव्हाण यांचं. प्रभू श्रीराम यांची मूर्ती स्वरूप ही भेट वस्तू देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे. चांगला फटका, चांगलं टायमिंग, बॉल चालला गॅप मध्ये आणि विशेष म्हणजे सीमा पार. बहुत अच्छी बल्लेबाजी करते हैं शाहिद शेख, एक स्पेशलिस्ट खिलाड़ी माने जाते हैं. तो एक अच्छा स्ट्रोक था, गेंद भी कोई खराबी देती, लेकिन एक बार टाइमिंग और उसके साथ इनफील्ड के ऊपर से एक अच्छा स्ट्रोक बल्लेबाज शाहिद का. पंकज फुलर लेनचा बॉल यावेळेला हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये झेल टिपलाय. पहिली विकेट गमावली आहे कर्णधाराने. स्पर्धेला भेट देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याकांचे जिल्हा उपाध्यक्ष मजिदभाई नेवरेकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील यंग बॉयज क्रिकेट क्लब तर्फे हार्दिक स्वागत. तर पहिली विकेट इथे गमावली आहे. पहिला महत्वाचा धक्का, आणि विशेष म्हणजे कर्णधार ब्रेक थ्रू देतोय, ही महत्वाची गोष्ट आहे. आउट झालाय शाहिद.
तर विकेट इथे प्राप्त झाली आहे. पहिली महत्वाची विकेट, मोठा धक्का इथे देत असताना सुनील चावरी आलाय, नवीन बॅटर, टीमचा कॅप्टन. प्रचंड उत्साह प्रेक्षकांमध्ये, मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेत. जिथे नजर जाईल तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. एक वेगळा माहोल बनला या स्पर्धेचा. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी अनेक सिने क्षेत्रातील तारका देखील येत आहेत. जीव माझा गुंतला या मालिकेमध्ये खूप चांगली भूमिका अंतराच्या नावानं आपण बघितलं तर आता आपण योगिता चव्हाण यांना पाहतोय स्क्रीनवरती. 2016 मध्ये या दरम्यान स्पर्धेला भेट देण्यासाठी युवा जिल्हा प्रमुख केदार उर्फ मुन्ना देसाई हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील यंग बॉयज क्रिकेट क्लब तर्फे हार्दिक स्वागत. तर पहिली विकेट गमावल्यानंतर पुन्हा एकदा येऊया क्रिकेटच्या मैदानावर. ही रंगारंग दुनिया क्रिकेटची, या दुनियेमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. तुम्ही पाहताय सह्याद्री शिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये रंगलेला दमदार आमदार चषक. यंग बॉयज क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा 34 वर्षाची परंपरा, अथक परिश्रम, मेहनत आणि त्याला प्रेक्षकांची मिळालेली दाद या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलंय. प्रचंड गर्दी प्रेक्षकांची. हा बॉल लेगस्टंपच्या बाहेर आहे, वाईड असेल, परत टाकावा लागेल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये जाईल. धावा वाढतात, धावा होतात 8. पंकज पाटील पहिलं षटक पॉवर प्लेच्या दरम्यान गोलंदाजी करत असताना टीमचा कॅप्टन आहे. विशेष म्हणजे विकेट त्याने घेतली शाहिदची, जो आक्रमक बॅटर होता या टीमचा, स्मार्ट नेट रत्नागिरीचा. आता राऊंड विकेट आलाय लेफ्टी बॅटरसाठी पंकज. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, दोन्ही पायाच्या मधून बॉल गेलाय, स्टंपला फुंकर मारत येतो डॉट बॉल. कुणाल सर, आपण पाहू शकतो व्यासपीठावरती योगिता चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत. कुणाल सर, आज प्रेक्षकांच्या या गर्दीमध्ये या संपूर्ण स्पर्धेला भेट देण्यासाठी पाहुण्यांची मांदियाळी नक्कीच असणार आहे. यामधील या जीव माझा गुंतला या मालिकेमध्ये अंतराची भूमिका ज्या निभावल्यात त्या योगिता चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यांचा एक विशेष सन्मान देखील आपल्या मंडळाच्या वतीने ते करण्यात आलेला आहे. मगाशी आपण पाहिलं सोनालीजी कुलकर्णी इथे उपस्थित होत्या. अप्सरा आली होती महाराष्ट्राची, पुण्यावरून खास या स्पर्धेमध्ये भेट देण्यासाठी. आज महिला भगिनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होतात. त्यांचंही सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. क्रिकेटची प्रचंड आवड. आज 16 बक्षिसं, त्याचबरोबर लकी ड्रॉ मध्ये एक बाईक देखील दिली जाणार आहे. त्याच्याविषयी देखील भरपूर चर्चा होईल. गरगटेजी नेहमी चर्चा करत आलेले आहेत पहिल्या रात्रीपासून. थोड्या वेळात ते देखील जॉईन होतील. पूज्यतही आपल्याला या बला पाहायला मिळत आहेत स्क्रीनवरती. त्याचबरोबर योगिता चव्हाण सिने अभिनेत्री आणि निश्चितच पिंटू शेट पाकळे यांच्या मातोश्री देखील यावेळेला मंचावरती आहेत. क्रिकेटच्या खेळाचा आनंद आपण घेतोय. सोनाली कुलकर्णी, त्यानंतर योगिता चव्हाण. अंतरा आपल्या भेटीला आले. अंतरा, आपलं स्वागत आहे. निश्चितच अनेक प्रेक्षक अंतरा म्हणून तुम्हाला ओळखतात. तर मैदानावरचा खेळ देखील रंगतो, त्या दिशेने देखील आपण जाणार आहोत. बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी पाहण्याची तमाम प्रेक्षकांना संधी आहे. गोलंदाजीसाठी आता प्रीतम बारी. देवराज गरगटे, कृपया माईकशी संपर्क साधा. देवराज गरगटे. प्रीतम बारी गोलंदाजी मार्कवर, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये, पॉइंट कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन. हे क्षेत्ररक्षण. पहिलाच बॉल थोडासा कटर होता, त्याला टॅप करत असताना गॅप मधून काढलाय. 2 धावा मिळतील थॉमस डायसच्या खात्यामध्ये. अर्धशतकांचा राजा मैदानामध्ये खेळतोय. मध्यंतरी थोडासा इंजरीमुळे क्रिकेट पासून दूर होता, परंतु पुन्हा एकदा पुनरागमन धडाक्यात केले थॉमस डायसने. दुखापतग्रस्त झाला होता, ऑपरेशन झालं, परंतु त्याच्यानंतर पुन्हा एकदा या क्रिकेटच्या दुनियेमध्ये तो परतला आणि परतल्यानंतर चांगली बॅटिंग करताना दिसला. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मारलेला एक्स्ट्रा कव्हरचा षटकार ज्या वेळेला तो कोकणात येतो त्यावेळेला त्या षटकाराची आठवण नेहमीच होते. असा थॉमस डायस सध्या मैदानामध्ये खेळतोय. दहिसरचं वादळ मैदानामध्ये आणि त्याच्या समोर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय प्रीतम बारी. टडियाळे गावचा हा गोलंदाज आहे. पालघर जिल्हा ठाण्यापासून वेगळा झालेला जिल्हा, तिथून हे सर्वच खेळाडू येतात. चांगलं क्रिकेट खेळत आलेले आहेत. समुद्राच्या अगदी जवळ राहणारी ही मंडळी आहेत. नेहमीच चांगलं क्रिकेट खेळत आलेले आहेत. खांदे भरपूर स्ट्रॉंग आहेत या सर्वच खेळाडूंचे. मॅच ऑन, सामना चांगला रंगेल. सेमी फायनल नंबर 2. पहिला एकतर्फा झाला, परंतु हा पैसा वसूल राहील सामना, हे आताच सांगतोय. बोलत तयार, पुढचा बॉल. फुलरलेनचा बॉल होता, परफेक्ट यॉर्कर, त्याला दिशा दिली. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, तिथे सिंगल मिळेल. थॉमसच्या खात्यामध्ये भर पडते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 11.
थॉमस को आखिर तक खेलने की जरूरत है क्योंकि बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है। दूसरी तरफ से अगर देखें तो गेंदबाज एक विकेट की तलाश में रहेगा क्योंकि शुरुआत की अगर बात करें तो रन संख्या कुल मिलाकर 11 रन, 1 विकेट के नुकसान पर। एक जल्दी विकेट मिल गया था शाहिद का, उसके बाद में साझेदारी बनाने की कोशिश हो रही है दोनों बल्लेबाजों द्वारा। देवराज गरगटे माईकशी संपर्क साधा। देवराज गरगटे. प्रीतम बारी गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँडेड बॅटर आता समोर आहे. बुलढाणाच्या स्पर्धेमध्ये चांगला खेळलाय सुनील चावरी. शाहिद असेल, चांगली फलंदाजी केली त्यांनी. फुलरलेनचा बॉल आणि इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. फलंदाज बाद होतोय. परफेक्ट यॉर्कर. इथे यष्टांचा वेध घेतला. इंडिया गेट झाला बॅटरचा. फलंदाज बाद, त्रिफळा उद्ध्वस्त. आउट होणारा फलंदाज टीमचा कॅप्टन आहे सुनील चावरी परततोय. पहिल्याच ओव्हरमध्ये कॅप्टनने धक्का दिला होता. पंकज पाटीलने आउट केलं होतं शाहिदला. दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी प्रीतम बारी आलाय. सिद्धेश ब्रीद 11 आणि सिद्धेश ब्रीद प्रतिष्ठान कमाल खेळ केलाय. स्मार्टनेट रत्नागिरीने कमाल खेळ केलाय या स्पर्धेमध्ये. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. आता मुंगीलाही शिरायला जागा नाहीये या क्रीडांगणामध्ये. एवढी प्रचंड गर्दी पाहायला मिळते आणि आमच्या बरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये गुणसंख्यांक लेखक सुमित भंडारी खूप चांगलं काम त्यांचं पार पाडतायत. बॅट्समनला जायला जागा द्या डगआउट मधून, ही नम्र विनंती आहे. तिथे जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी थोडंसं लवकर येऊ द्या बॅटरला. नवीन फलंदाज ऐश्वर्य सुर्वे मैदानामध्ये येईल. काल जी दुखापत झाली होती अजित मोहितेला, त्याच्यामुळे कदाचित आजच्या मॅच मध्ये अजून तरी तो फलंदाजीसाठी आलेला नाहीये. काल बॉल अडवत असताना बॅकअप मध्ये खेळाडू असताना देखील त्याचा जो अँकल ट्विस्ट झाला होता, पायाला जी दुखापत झाली होती, अपेक्षा करूया की जास्त गंभीर नसावी आणि तो पुन्हा एकदा क्रिकेटच्या या क्रीडांगणावर खेळताना दिसेल. ऐश्वर्य सुर्वे आलाय. मुंबईसाठी चांगलं क्रिकेट खेळत आलाय. लेदर क्रिकेटचा प्रचंड मोठा अनुभव आहे. MPL मुंबई प्रीमियर लीग सारखी स्पर्धा तो खेळलेला आहे. DN नगर अंधेरीचा खेळाडू आणि त्याच्या समोर तेवढाच घातक गोलंदाज प्रीतम बारी. राईट आर्म राऊंड विकेट येईल. प्रीतमचा हा बॉल हवेत आहे पॉइंटला आणि तिथे मात्र 2 धावा मिळतील. खातं उघडलं जात आहे फलंदाज ऐश्वर्य सुर्वेचं. टीपा खाने के बाद घुमाव मिल रहा है, थोड़ा सा शरीर से दूर गेंद को खेलते हुए बल्लेबाज ऐश्वर्य, और इसीलिए गेंद हवा में चली गई थी. पॉइंट पर खिलाड़ी तो बिल्कुल था लेकिन उनसे दूर गेंद थी. अभी फ्रॉम द बॉडी जब खेलेंगे तो बिल्कुल हवा में गेंद रहेगी. ये अच्छी गेंदबाजी है प्रीतम बारी द्वारा. चांगला बॉल, चांगला टप्पा, चांगलं बॉल वळतोय. विशेष म्हणजे कटरचा चांगला वापर करतोय. बॉलवर बोट चांगली फिरवतोय प्रीतम बारी. प्रीतम पुन्हा एकदा राऊंड विकेटने ऐश्वर्यासाठी. फुलरलेनचा बॉल होता. फ्लिक करत असताना कॅप खेळला डीप मध्ये. रिले थ्रो येतोय तोपर्यंत 2 धावा मिळताना दिसतील. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. 2 धावा ऍड होतील फलंदाजाच्या खात्यामध्ये. ऐश्वर्याच्या खात्यामध्ये. ऐश्वर्य 2 बॉल मध्ये 4 केल्या. 200च्या स्ट्राईक रेटने खेळतोय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 15. बारी बिल्कुल इस वक्त अगर देखें तो स्टंप के अंदर गेंदबाजी करना चाह रहे थे, ब्रॉकहोल में गेंदबाजी करना चाह रहे थे. वो फुल टॉस गेंद बहुत बढ़िया तरीके से ऑन साइड पर बल्लेबाज ने खेल दिया था और 2 रन मुकम्मल किए हैं. फुलरलेनचा बॉल चॉप करण्याचा प्रयत्न होता. कापायचं होतं पॉइंट आणि बॅकवर्ड पॉइंटच्या मध्ये. तिथे सिंगल प्राप्त केली आहे. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. ओव्हर नंबर 2चा खेळ इथे संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणारा संघ स्मार्टनेट रत्नागिरीची धावसंख्या स्कोर बोर्डवर 2 फलंदाज बाद. आतापर्यंत 8 ची सरासरी गाठत असताना 16 धावा. तो अच्छे कंट्रोल गेंदबाजी हुई है इस ओवर की बात करें तो प्रीतम बारी द्वारा. आउट ऑफ द स्टंप गेंदबाजी, लेग ब्रेक, एक बार फिर गेंद के ऊपर उंगलियां फिरते हुए थोड़ा सा परेशान किया था बल्लेबाज को. अब स्कोर की बात करें तो रन संख्या कुल मिलाकर 16 रन. यहाँ से बल्लेबाज जो है ना बिल्कुल साझेदारी बनाने की कोशिश कर रहे हैं. एक अच्छा ओवर प्रीतम बारी का समाप्त हुआ. दोन्ही षटकं चांगली राहिलेत आणि इथे एक पार्टनरशिप पाहिजे. ती पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. थॉमस डाय जोपर्यंत आहेत त्याच्याकडे नक्कीच फलंदाजी करण्याची क्षमता आहे. अजित मोहिते जसा इंजर्ड झाला, एक बॅटर कमी झाला या टीमचा आणि हाच एक कमकुवत दुवा राहू शकतो या टीमसाठी आणि त्याचमुळे सिद्धेश ब्रीद 11चा संघ याच गोष्टीवर काम करेल
थॉमसची कशी विकेट मिळवता येईल. परंतु थॉमस जर चालला, थॉमस जर 6 ओव्हरपर्यंत मैदानामध्ये टिकला तर एक चांगली धावसंख्या उभारणं नक्कीच इथे शक्य आहे या टीमसाठी. आणि तोच प्रयत्न करताना दिसेल स्मार्ट नेट रत्नागिरी. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील स्मार्ट नेट रत्नागिरी हा संघ नेहमीच खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. परंतु तसाच माहोल बनलाय या सह्याद्री शिक्षण संस्थेच्या प्रांगणात. गेले कित्येक वर्ष रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी, नामदार कॅबिनेट मिनिस्टर उदयजी सामंत साहेब यांची ती स्पर्धा, त्याचबरोबर दीपक पवार यांचं आयोजन, आणि तसाच एक माहोल इथे दिसतोय. आणि आता ही देखील स्पर्धा तशीच काट टाकेल, छाप सोडेल. बॅकफुटला जात असताना पंच केलाय, धावा मिळतील 2 खात्यामध्ये ऐश्वर्या सुर्वेच्या. बहुत अच्छी गेंद थी, ऑफ टाइम के बाहर थोड़ा सा रूम जरूर मिला और उसका फायदा उठाते हुए पॉइंटेड कवर्स के बीच से गेंद को खेल दिया था. तो 2 रन जरूर मिलेंगे. धीरे धीरे अश्वर की गाड़ी पट्टी पर आ रही है. अब स्कोर 8 रन 2 विकेट के नुकसान पर. पुढचा बॉल ऊर्ध्व विकेटने, हा देखील बॉल चांगल्या टप्प्यावर इथे पाहायला मिळतोय. पॉइंटला फिल्डर आहे, ऐश्वर्या सुर्वेचं काम तमाम झालंय. आणखीन एक विकेट. क्रिस के कोने का अच्छा इस्तेमाल, छट के कवर के ऊपर से खेलना. स्मार्ट नेट रत्नागिरीने साथ द्यावी लागेल थॉमस डायसला. त्याच्यामुळे टीम सिद्धेश ब्रीद 11 नक्कीच या मॅच मध्ये चांगलं पुनरागमन करतोय. टॉस जिंकला, टॉस महत्वाचा होता. टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 6 ओव्हरचा सामना. सेमीफायनल मध्ये 4 संघ जे खेळतात, तर त्याच दरम्यान मॅन ऑफ द सिरीज ची बाईक दिली जाईल याची माहिती पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. प्रत्येक विकेटसाठी 5 पॉइंट असतील, प्रत्येक धावेसाठी 1 पॉइंट दिला जाईल याची माहिती आतापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेलीच आहे. जसा पहिला सेमीफायनलचा सामना सुरू झालाय आणि आता नवीन फलंदाज सागर रणपिसे मैदानामध्ये दाखल होतोय. गोलंदाजीमध्ये ओव्हर नंबर 3 मध्ये चेक. सागर. ओमकार भालेकर स्टेज जवळ असेल तर माईकशी संपर्क साधा. ओमकार भालेकर. मित्रांनो, आपण बघत आहात यंग बॉयज क्रिकेट क्लब सावर्डे आयोजित आमदार शेखर निकम चषक 2024 अंतिम दिवस. बघा सह्याद्री क्रीडा संकुलावरची गर्दी बघा, अफाट गर्दी. संपूर्ण क्रीडा रसिकांनी सह्याद्री क्रीडा संकुल उचलून धरलेलं आहे. प्रचंड मेहनत ही स्पर्धा संपन्न होण्यासाठी. दमदार आमदार शेखरजी निकम साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होतो. आणि त्याचबरोबर सचिन शेठ पाकळे उद्योजक, केतनजी पवार साहेब बांधकाम व्यावसायिक, संजय शेठ पाकळे क्रिकेट प्रेमी उद्योजक यांची खूप मोठी मेहनत ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. 2 धावा मिळतील अवे फ्रॉम द बॉडी. हा फटका सजवलाय. 2 धावांनी टीमच्या टोटल मध्ये वाढ होते. धावा वाढल्यात, धावा झाल्यात. आता स्कोर बोर्डवर 20 धावा. यहाँ से साझेदारी की जरूरत है, क्योंकि एक तरफ थॉमस अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, लेकिन दूसरी एंड से विकेट गिरने का सिलसिला जारी है. बहुत बढ़िया गेंदबाजी रही है पूरी तरह से अभी तक. अगर देखें तो जो मोमेंटम है वो गेंदबाजी की तरफ, एक साझेदारी से मैच में एक बार फिर पलटवार आ सकता है. क्या वो पलटवार आएगा, वो देखना बहुत दिलचस्प है. गर्दीचे रेकॉर्ड आता मोडले जात आहेत. कोकणातल्या स्पर्धा म्हटल्यानंतर नेहमीच चर्चा होते. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीची असेल, त्याच्यानंतर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीची नेहमीच आपण चर्चा करत आलेलो आहोत. आणि आता कुठेतरी आपण पाहतो याही स्पर्धेने एक मापदंड आता सेट केलाय. एवढी प्रचंड गर्दी आता या प्रेक्षकांच्या माध्यमातून तुम्ही अनुभवली, त्याच्यामुळे चर्चा राहील इथून पुढे देखील. आता कोकणामध्ये आलो की या स्पर्धा आणि या स्पर्धांचं नाव मुखावर नेहमीच रेंगाळत राहील असं म्हणायला हरकत नाहीये. बोलत यार. पुढचा बॉल. ओहो, थोडासा बॅटला लागल्यानंतर कॅपला लागलाय. अपेक्षा करूया, आशा करूया की दुखापत झालेली नसावी, आणि नाही, सर्व ठीकठाक वाटतंय. कारण या अगोदर आपण पाहिले शाहिदला अशीच दुखापत झाली होती. चेहऱ्यावर त्याच्या बॉल लागला होता स्वीप करत असताना. बिल्कुल सही है. और इस तरह से जब गेंद लगती है ना तो बहुत तेज, एक बार फिर वो देखिए, एक बार फिर बल्ले को लगे, उसके बाद में उनके सर की तरफ आई गेंद. गैप तो बिल्कुल नीचे गिर गया, लेकिन यहाँ से बल्लेबाजों को गैप निकालने की जरूरत है, स्ट्राइक रोटेट करने की जरूरत है, तब जाकर बात बनेगी. मैदान के अंदर वो चर्चा हो रही है. दोन्ही फलंदाज एकमेकांची चर्चा करतायत. विशेष म्हणजे गॅप शोधाव्या लागतील, धावा कराव्या लागतील. थॉमस डायसला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडला आणावं लागेल. स्मार्ट नेट रत्नागिरीचा विचार केला तर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 20 धावा. तिसरं षटक सध्या सुरू आहे.
पुढचा बॉल सागर सातत्याने पुढे बॉल डिलिव्हर्ड करतोय. लेग कटर चांगले टाकतच असतो. बॉलवर बोट चांगली फिरवतो आणि इथे फक्त एक धाव मिळेल. फ्लिक चांगला केला फलंदाज सागर रणपिसेने. सागर विरुद्ध सागर हे बॅटल सध्या रंगते. टीमची धावसंख्या 21. आता येईल स्ट्रायकिंग एंडला थॉमस डायस. जिनके ऊपर बिल्कुल निगाह रहेगी, बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी है, आंखें जम चुकी है, पॉजिटिव सोच के साथ बल्लेबाजी कर रहे हैं और अब एक बहुत बड़ा बैटल देखने का मौका मिलेगा थॉमस बनाम सागर. थॉमस डायस स्ट्रायकिंग एंडला. थॉमससाठी हा बॉल पडल्यानंतर थोडस खाली राहतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता हाफ आर्म पुल, परंतु बीट केले थॉमस डायसला. ओव्हर नंबर 3 चा खेळ इथे संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 7ची सरासरी. स्मार्टनेट रत्नागिरी 3 फलंदाज बाद 21 धावा. एक्शन रिलीफ प्ले की बात कर तीन विकेट के नुकसान पर हालात इस पर तो कुणाल जी इतने अच्छे नहीं है और सकारात्मक सोच के साथ अच्छी गेंदबाजी हुई गेंदबाजों द्वारा. हो 3 ओव्हरमध्ये फक्त 21 धावा खर्च केल्या. 6 ओव्हरचा हा सामना. सेमीफायनल नंबर 2. पहिला सेमीफायनलचा सामना जिंकलाय सिद्धेश ब्रीद प्रतिष्ठान या संघाने आणि आता त्यांचा दुसरा संघ इथे खेळताना दिसतोय. सिद्धेश ब्रीद 11 स्मार्टनेट रत्नागिरीच्या विरुद्ध. अंतराला आपण पाहू शकता. जीव माझा गुंतला चेहऱ्यावरती हलकसे हास्य फुललेलं आहे. योगिता चव्हाण आपल्या स्क्रीनवरती. आज सोनाली कुलकर्णी त्याचबरोबर सिने अभिनेत्री योगिता चव्हाण या स्पर्धेच्या निमित्तानं निश्चितच 4 चांद लागत आहेत. गोलंदाजी मार्कवर प्रीतम बारी. राऊंड विकेटने चांगला टर्न प्राप्त केलाय. बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. काय गोलंदाजी केली आहे. एखादी रेल्वे ट्रॅक वरून दुसऱ्या ट्रॅकवर ज्या वेळेला जाते, दुसऱ्या ट्रेनला जाण्यासाठी ज्या वेळेला रस्ता दिला जातो, अगदी तसेच बॉल वळताना पाहायला मिळालेत. प्रत्येक गोलंदाजाकडून चांगले लेग कटर टाकण्यामध्ये यश प्राप्त झाले. फलंदाजी तेवढीशी चांगली झालेली नाहीये असा आवर्जून उल्लेख करायला पाहिजे. त्याचं कारण आहे अजित मोहिते काल दुखापतग्रस्त झाला. तो आज खेळताना दिसत नाहीये. कदाचित या टीम मध्ये अजून तरी आलेला नाहीये. बॅटची कडा घेतलीये. फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. किरणने बॉल थांबवलाय. तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. सागर रणपिसेच्या खात्यामध्ये ही सिंगल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 22. नपीतुली गेंदबाजी गेंदबाजों द्वारा रही है. टिप पकाने के बाद एक बार फिर घुमाव मिला था. अगेंस्ट द टर्न खेलने की कोशिश हो रही है. ताई पैकर के नाम से बिल्कुल आप देख रहे तो ये टीम हमेशा खेलती है, लेकिन आज अगर देखें तो एक तगड़ी टीम, बहुत बढ़िया प्रदर्शन अभी तक गेंदबाजों का रहा है और बल्लेबाजों को खामोश रखा है गेंदबाजों ने. हो त्याचं कारण आहे टप्पा, अचूकता, भेदकता इथे पाहायला मिळाली गोलंदाजीमध्ये. आणि आता थॉमस डायस याला चांगलं काम करावं लागेल बॅटिंगमध्ये. स्वीप करण्याचा प्रयत्न. पंचाकडे अपील. स्ट्रॉंग अपील विकेट कीपर आणि गोलंदाजाची, परंतु स्पष्ट नकार इथे दिलाय. राऊंड विकेटने थोडंसं कठीणच असतं, कारण इम्पॅक्ट पाहिला जातो आणि तेच कदाचित पंचांनी पाहिलं असेल किंवा बॅटची कडा घेत असताना लागला असेल बॉल पायावर. और पहले से देखिए बल्लेबाज काफी ऑफ स्टंप के बाहर आए थे, तो यहाँ से वो 3 स्टंप दिखाई दे रहे थे. वो भी बहुत इंपॉर्टेंट चीज है. और खास करके जब आप राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं तो कंट्रोल बहुत ज्यादा होना चाहिए. वो कंट्रोल इस वक्त प्रीतम बारी दिखा रहे, अनुशासन के साथ गेंदबाजी कर रहे हैं. प्रीतम बारी पुन्हा एकदा सज्ज. थॉमस डायससाठी धावा येताना दिसत नाहीये. दुष्काळ पडलाय धावांचा. फुलर लेनचा बॉल. इथे मात्र सन्मान दिलाय. टाळ्या नक्की वाजल्या पाहिजेत. गोलंदाजी आवडली असेल तर. काय गोलंदाजी राहिली आहे. शांत ठेवलंय दहीसरच्या वादळाला. थॉमस डायसला चांगली गोलंदाजी करत असताना प्रीतम या ओव्हरमध्ये 4 बॉल मध्ये फक्त 1 धाव. प्रीतम बारी बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. इससे पहले भी देखिए ये इस तरह की गेंदबाजी करने का प्रयास, मतलब यॉर्क करना चाहते थे, वहां फुल टॉस आई. अभी ये परफेक्ट यॉर्कर था. शानदार गेंदबाजी प्रीतम द्वारा. प्रीतम बारी पुन्हा एकदा सज्ज होईल. आता यष्टीरक्षक अगदी यष्ट्यांना चिटकून स्वीप केलाय. स्लॉक स्वीप. डीप मध्ये फिल्डर आहे. थॉमसने हात खोललेत. प्रेक्षकांना अभिवादन करणारा हा षटकार आहे. 6
पद्धतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 28 धावा, 28 धावा, 45-50च्या आसपास लक्ष सेट करावं लागेल, त्यावेळेला हा सामना रंगेल. तो प्रयत्न करावा लागेल थॉमस डायसला. प्रीतम एक षटकार आलाय, त्याच्यानंतर मात्र बीट केलंय. रनआउटची संधी आहे, परंतु तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केली जाईल आणि अंपायरचा सिग्नल येतोय बायच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा धाव मिळेल. ओव्हर नंबर आतापर्यंत 4चा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत. 29-3 फलंदाज बाद. स्मार्ट नेट रत्नागिरी. कुणाल जी इस ओवर में 8 रन आए, बहुत अच्छा स्ट्रोक था बल्लेबाज थॉमस का ऑन सेट पर डीप स्क्वायर लेग बॉडी लेग की तरफ. उसके बाद में आखिर गिर पर अच्छा फिनिश किया प्रीतम बारी ने. अच्छा स्पिन रहा है और एक अच्छा बैटल देखने का मौका दर्शकों को मिलता हुआ. 4 ओवर लांजाचा हा सुपुत्र गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल थॉमस साठी बॅकफुटला जात असताना पुल केला. मिड विकेट आहे डीप मध्ये. काउ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय. एक धाव कंप्लीट होते. थॉमसला पाहिजे होती दुसरी, परंतु नाही, फक्त एकच धाव मिळताना दिसेल. एका धावेबरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 30 धावा, 30. डुबते को तिनके का सहारा, उसी तरह से गेंदबाज को अगर फील्डर का सहारा मिलता है तो बिल्कुल कॉन्फिडेंस बढ़ता है. अच्छी फील्डिंग रही, शॉट भी अच्छा था. ओवरऑल अच्छी क्रिकेट देखने का मौका दर्शकों को मिला. सागर पुढचा बॉल घेऊन थोडासा पुढे टाकतोय. पिचिंग थोडंसं पुढे आहे आणि तोपर्यंत एक धाव घेण्याचा प्रयत्न देखील झालाय. दोन्ही पायाच्या मधून यॉर्कर आज चांगल्या टप्प्यावर टाकलेत. विशेष म्हणजे गोलंदाजांनी खास करून पहिल्या षटकापासून आपण जर पाहिलं तर पंकज असेल, त्याच्यानंतर प्रीतम बारी असेल, त्याच्यानंतर पुन्हा एकदा सागर कांबळीचा उल्लेख व्हायला पाहिजे. जरी गती कमी देतोय, परंतु यॉर्कर बरोबर टप्प्यावर त्याचे राहिलेत या सामन्यामध्ये. थॉमसच्या समोर सागर. पहा पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली आहे. कम पॉइंटला बॉल आहे. सिंगल इथे प्राप्त होते. सिंगलच मिळताना दिसेल. एकेरी धावांनी काहीच होणार नाहीये. स्मार्ट नेट रत्नागिरीचा विचार केला तर सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 32 धावा. क्या बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन गेंदबाजों की तरफ से रहा है. लेंथ और फुल लेंथ का मिश्रण किया है और अच्छा कंट्रोल, बहुत अच्छा कंट्रोल गेंदबाजों का. सागर आता मात्र टर्न चांगला प्राप्त केलाय. ही खासियत राहिली आहे सागरची. ज्या वेळेला थॉमस डायस येतो त्याच्या विरुद्ध यॉर्कर, दुसरा फलंदाज आला त्याच्या विरुद्ध लेग कटर. म्हणजे सागर रणपिसेच्या विरुद्ध लेग कटर, थॉमस असेल तर यॉर्कर. आणि प्रभावी मारा आतापर्यंत दाखवत असताना गोलंदाजीमध्ये सागर कांबळी. बिल्कुल सही, बहुत बढ़िया गेंदबाजी रही है. टप्पा खाने के बाद उछाल भी मिल रहा है. गेंद में घुमाव भी है और उछाल भी है, तो बल्लेबाज थोड़ा परेशान है. अभी तक पूरी तरह से अगर देखें तो गेंदबाजों का बोलबाला रहा है इस मुकाबले में. शॉर्ट फाईन लेग, फ्लाय स्लिप तैनात आहे. पहा ज्या वेळेला थॉमस डायस आलाय, एक प्लॅन आहे आणि तो प्लॅन इथे करत असताना एक्झिक्युशन प्लॅनचं खूप चांगलं होतं. जे डोक्यामध्ये विचार करतो माणूस आणि ते जर ज्या वेळेला तुम्ही एक्झिक्यूट करता मैदानाच्या आतमध्ये आणि ते योग्यरित्या जर झालं तर यशस्वी तुम्ही होता. हे इथे आतापर्यंत दाखवलं. या प्लॅन नुसार या लांजाच्या सुपुत्राने गोलंदाजीमध्ये सागरने ज्या वेळेला थॉमस आला त्याच्या विरुद्ध यॉर्कर टाकला, दुसरा फलंदाज आला त्याच्या विरुद्ध लेग कटरचा वापर केला. टीमची धावसंख्या डबलने आता स्कोर बोर्डवर 35 धावा, 35. या षटकातला शेवटचा बॉल थॉमस खेळताना दिसतोय. थॉमस आहे म्हणजेच यॉर्कर लेंथवर असेल. बॉल पुढे टाकलाय. सिंगल इथे प्राप्त केली. थॉमस स्ट्राईक ठेवेल. ओव्हरची होते समाप्ती. चांगली गोलंदाजी. सागर कांबळेची गोलंदाजी आवडली असेल तर टाळावायला काही हरकत नाहीये. चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे. या ओव्हरमध्ये शांत ठेवले थॉमस. ये दर्शक बनने वाले, लेकिन पहले 5 ओवर की जो कार्य है जिसमें प्लान बहुत अच्छा था, योजना के अनुसार गेंदबाजी रही है, तो बल्लेबाजों को यहां से एक कदम आगे सोचने का समय आ गया है.
पण मी कौतुक करेन गोलंदाजी करणाऱ्या टीम्स आणि कॅप्टन पंकजचं त्यांनी जे बदल केलेत आणि विशेष म्हणजे टाइम मॅनेजमेंटचं. परफेक्ट 25 मिनिट्स, 24 मिनिटं आणि 55 सेकंदामध्ये त्यांनी 5 ओव्हर इथे कंप्लीट केलेले आहेत. चांगली गोलंदाजी. शेवटचं षटक आता टाकण्याच्या तयारीमध्ये. गोलंदाज सज्ज होईल. परेश आरेकर. परेशच्या हातामध्ये शेवटचं षटक सोपवण्यात आलंय. महत्वाचं षटक, शेवटचं षटक, डेथ ओव्हर. थॉमस थांबलाय. थॉमस सलामीसाठी आला होता. थॉमसने वाट पाहिली, आता वाट लावेल का? सर्वात महत्वाचा खेळाडू थॉमस डायस. दहिसरचं हे वादळ, अर्धशतकांचा राजा, कित्येक अर्धशतकांच्या नोंदी त्याच्या नावावर आहेत. एक आक्रमक बॅटर, परंतु सध्या तरी शांत त्याला ठेवलं होतं. त्याच्या बॅटमधून एक षटकार नक्की आलाय. आता अजून किती धावा तो करू शकतो. शेवटचं षटक परेश आरेकर. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 36. 36ला 3. पहिला बॉल, फुल टॉस होता, कव्हर्सला उडवलाय. बॉल जाईल 2 धावांसाठी घोषांकी क्षेत्रामध्ये. धावा वाढतील, धावा होतात 38. खराब गेंद तो आती रहेगी, सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है. फिलहाल ये फुल टॉस गेंद थी, ज्यादा आड़े बल्ले से कुलाची नहीं खेले, कबर की तरफ खेल दिया. और जब एक बार उनके पाने में गेंद आएगी तो नहीं छोड़ने वाले, क्योंकि अभी तक एक सिक्सर की मदद से एक बहुत अच्छी पारी की रहे, संयम के साथ बल्लेबाजी कर रहे हैं. ही वादळा पूर्वीची शांतता तर नसावी, हाही प्रश्न अनेक प्रेक्षकांना किंवा चाहत्यांना पडतच असतो. कारण थॉमस डायस सलामीसाठी आला होता तेव्हापासून तो शांत आहे. एक षटकार त्याने मारलाय, परंतु आता वादळ निर्माण करेल का? सह्याद्री शिक्षण संस्थेचं हे क्रीडांगण, शेखरजी निकम साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी ही स्पर्धा आहे. 34 वर्षाची परंपरा. ही स्पर्धा संपन्न होण्यासाठी उद्योजक सचिन शेठ पाकळे म्हणजेच पिंट्या शेठ, केतनजी पवार साहेब, बांधकाम व्यावसायिक संजयजी पाकळे, क्रिकेट प्रेमी आणि त्याचबरोबर तमाम यंग बॉयज क्रिकेट क्लब सावर्डा यांची अथक मेहनत आहे, परिश्रम आहेत. त्याचमुळे एवढे प्रेक्षक इथे जोडले गेलेले आहेत. प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान दिले. पूर्वी ज्या ज्या वेळेला ही स्पर्धा संपन्न व्हायची, प्रत्येक जण आपापल्या परीने मदत करत असायचा ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी. यावर्षी मात्र एक वेगळा फॉर्मॅट पाहायला मिळतोय. हा उत्सव आहे, ही फॅमिली आहे, हे कुटुंब आहे. यंग बॉयज आणि त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा आता 34व्या वर्षामध्ये पदार्पण करते. पहिल्या बॉलवर 2 धावा आल्यात. गोलंदाज सज्ज होतोय परेश आरेकर. आरेकरचा बॉल बॅटला चाटून चाललाय. विकेट किपरच्या हातामध्ये. थॉमस डायसचा संपलाय खेळ. थॉमस आउट. जब हमला करने की कोशिश, शिकार बन के बल्लेबाज थॉमस बैक टू द पेवेलियन चले गए हैं. खूप मोठी विकेट प्राप्त झाली आहे. डेथ ओव्हर मध्ये सेट बॅटरला बाद केलंय, त्याच्यामुळे दबाव इथे बनतोय आता स्मार्ट नेट रत्नागिरी या संघावर. बिलाल राजपूत आलाय फलंदाजीसाठी. गुजरातचे खेळाडू या टीम मध्ये आहेत नक्कीच. इरफान मलिक आहे रांची झारखंडचा खेळाडू. या टीम मध्ये बिलाल राजपूत खेळताना दिसतोय. सागर रणपिसे, हुसेन चिता कॅम्पचा खेळाडू सचिन परमार, गुजरातचा खेळाडू कल्पेश माहुलकर, मुंबईचा खेळाडू अक्रम बोनी, हे सर्व खेळाडू, गुजरातचा खेळाडू, हे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात या टीम मध्ये. ज्या पद्धतीने हा संघ बांधलाय. दुसऱ्या बाजूला सिद्धेश ब्रीद 11, ओमकार देसाई, अनिकेत राऊत, करण मोरे, प्रशांत घरत, प्रीतम बारी, पंकज पाटील, परेश आरेकर जो शेवटचं षटक टाकतोय. आज कृष्णा सातपुते नाहीये या टीम मध्ये. ड्राईव्ह करायचा होता, हात तर खोललेत आणि बॉल चालला बॅकवर्ड पॉइंट मधून. घोषांकी क्षेत्रामध्ये धावा मिळतील 2. बेहतरीन गेंदबाजी अभी तक रही है परेश आरेकर की, क्योंकि ये आखिरी निर्णायक ओवर चल रहा है. तो बल्लेबाज दे दनादन बल्लेबाजी करने के लिए बिल्कुल जा रहे हैं, लेकिन अब बल्लेबाजी इतनी दे दनादन नहीं हो रही है. बल्लेबाजों के लिए रनों के लिए जूझना पड़ रहा है. क्या बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन 4 गेंदबाजों ने किया है. 4 धावा दिल्यात या 3 बॉलमध्ये. परेश आरेकरने थॉमस डायसची विकेट मिळवली आहे. बिलाल राजपूत सध्या स्ट्रायकिंग एंडला. चांगला फटका, काय पंच होता. बॅट मधून आवाज चांगला आलाय आणि असे फटके बसतात. तो आवाज प्रेक्षकांना आवडतो. गोलंदाजांना नक्कीच हा आवाज आवडत नाही, परंतु 2 धावा नक्की मिळतील फलंदाज बिलाल राजपूतला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर डबलने आतापर्यंत 42 धावा. एखादा मोठा फटका पाहिजे, 50च्या आसपासचं लक्ष. मॅच मध्ये मजा येईल.
बिल्कुल सही कहा, यहाँ से कम से कम वो 50 की तरफ जाने की जरूरत है। दूसरी तरफ अगर देखें तो अब सिंगल डबल से बात नहीं बनेगी, एक बड़ा स्ट्रोक आएगा तो मैच में थोड़ा सा कमबैक करने का मौका मिल सकता है। अगर 50 भी काफी नहीं है लेकिन लड़ने के लिए काफी है, लड़ने के लिए काफी है, क्योंकि ये सेमीफाइनल का मैच आप खेल रहे हैं। हो कोणतंच लक्ष तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही, परंतु शेवटी 50 तर करावे लागतील, तो प्रयत्न व्हायला पाहिजे, संघर्ष होऊ शकतो तिथे। बोलत तयार, हा बॉल सोडून दिलाय, कदाचित परत टाकावा लागेल, अंपायर देखील तेच सांगतात। हा वाईट बॉल असेल, एक्स्ट्रा रन मिळेल, अवांतरच्या स्वरूपामध्ये धावेमध्ये भर पडते, टीमची धावसंख्या पुढे जाते, धावा झालेल्या स्कोर बोर्डवर वाईटच्या जोरावर आतापर्यंत 43। अजूनही या ओव्हरचे जर आपण बॉल पाहिले तर 2 शिल्लक आहेत, या 2 बॉलमध्ये एखादा मोठा फटका आला तर 50 लक्ष सेट होऊ शकतं। स्ट्रायकिंग एंडला फलंदाज बिलाल राजपूत, बिलाल सज्ज होईल परेश आरेकरच्या समोर। परेश आरेकरचा हा चांगला बॉल ऑफ ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये ओंकार देसाई आहे, सिंगल इथे प्राप्त केली आहे, बिलालला दुसरी धाव पाहिजे, रनआउटची संधी आहे, सागर रणपिसे आउट। सध्या कौतुक करेन परेश आरेकरचं, त्याने 3 वेळा डबल धावा खर्च केल्या, एक वाईट बॉल टाकला, 7 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत। नवीन फलंदाज कल्पेश माहुलकर मैदानामध्ये दाखल होत। आता शेवटचा बॉल शिल्लक आहे, बॅटर बिलाल तयार, लास्ट बॉल, या इनिंगचा कव्हर्सला उडवलाय, 2 धावा गोशांकी क्षेत्रामध्ये मिळतील। पहिलं सत्र इथे संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा पाहायला मिळतात स्कोर बोर्डवर 45-46 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे। 46 टू विन टू सिद्धेश ब्रीद 11। गोरपडे डीजे कोकणावरती काहीतरी विचारायचं होतं, ठीक आहे। कसं वाटतं या स्पर्धेनिमित्त आपण या स्पर्धेला भेट दिलेली आहे, तुम्हाला कसं वाटतं इथला एकंदरीत वातावरण बघून? खूप छान। मी आत्ताच ताईंना सांगत होते की मी खूप कार्यक्रम, पॉलिटिकल कार्यक्रम खूप अटेंड केलेत, पण पहिल्यांदा मी क्रिकेटचा सामना बघायला आली आहे आणि मला असं होतं की ह्यांनी क्रिकेटसाठी मला बोलवलंय, पण मला खूप मजा आली आणि खूप चांगली गोष्ट आहे की क्रिकेटला तुम्ही इतकं प्रमोट करताय आणि इतके छान सगळे खेळतायत आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट सगळ्यात पहिल्यांदा माझ्याकडून। आणि मला इथे बोलवल्याबद्दल खूप खूप आभार शेखर निकमजींचे, परत सचिन सरांचे, संजय सरांचे, केतन सरांचे, सगळ्यांचे खूप आभार मला इथे बोलवल्याबद्दल। आणि पुढच्या वेळेस महिला क्रिकेटसाठी बोलवा मला। नक्कीच तुमची इच्छा आहे, तसं इथल्या लोकांची इच्छा आहे की महिलांसाठी काहीतरी करायला पाहिजे। महिला सगळ्या खेळामध्ये पुढे आहेत, क्रिकेट पण आपण बघताय, स्मृती मंदना असेल आपल्या इंडियन टीमच्या, त्या सुद्धा सगळ्या पुढे आहेत। तुम्हाला कोणता खेळ आवडतो?
मला सगळेच आवडतात, पण क्रिकेट हा मला वाटतं भारतात सगळ्यांचाच सगळ्यात आवडता खेळ असावा. आगामी काळामध्ये काही नवीन मालिका किंवा नवीन चित्रपट वगैरे तुमच्याकडे काही? मला सांगता येणार नाही आत्ता, पण येणार असेल तेव्हा कळेलच सगळ्यांना. एक प्रश्न अत्यंत सोपा आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे. जीव माझा गुंतला यामध्ये अनेक डायलॉग अंतरा मॅडम तुमचे प्रसिद्ध झालेले आहेत. एखादा या ठिकाणी जर आता पेश केला तर सगळ्यांना ऐकायला आवडेल. माझा एक डायलॉग खूप फेमस होता, रिक्षाच्या मागे लिहिलेला डायलॉग होता तो, भावा चला वाट मोकळी करा. क्या बात है. मी सुद्धा तुमची मालिका बघतो, इथल्या अनेक महिला अनेक लोक तुमची मालिका बघतात. अतिशय सुंदर अशी मालिका आहे. म्हणजे जीव माझा गुंतला म्हणतात तसा घरातल्या लोकांचा जीव त्या सिरियलमध्ये गुंतलेला असतो तुम्हाला बघताना. आता अंतिम सामन्यात थोड्याच वेळात अंतिम सामना आहे आणि काही क्रीडा रसिकांना आपण गेली 4 दिवस या ठिकाणी लकी ड्रॉच्या भव्य सोडती काढतो आहे. तर या लकी ड्रॉच्या निमित्तानं तुमच्या हाताने पण एखादा आम्हाला बक्षीस काढायला आवडेल, पण तोपर्यंत तुम्ही इथे थांबलं पाहिजे. क्रीडा रसिकांची इच्छा आहे की तुम्ही संपूर्ण अंतिम सामन्यापर्यंत इथे थांबाल. मी ऐकलंय अंतिम सामना 2-3 वाजेपर्यंत असतो. मी इथे झोपले तर चालणार आहे का तुम्हाला? नाही, मस्करी केली मी. मला जमेल तितकं मी थांबेल. आणि जसं तुम्ही म्हटलात की तुम्ही माझी सिरियल बघायचा, म्हणजे पुरुष असून सुद्धा तुम्ही सिरियल बघायचा, त्यासाठी सगळ्यात तर तुमचे आभार. आणि मला खरंच सिरियलच्या निमित्ताने माझ्या कॅरेक्टरला, अंतराला खूप प्रेम दिलंय. आणि फक्त अंतरालाच नाही तर योगितावरही तितकंच प्रेम करा आणि तितकेच आशीर्वाद मलाही द्या. थँक्यू. नक्कीच. जीव माझा गुंतला किंवा अशा अनेक मालिका आहेत तुमच्या, पण जीव माझा गुंतला ही एक गाजलेली मालिका आहे. तर या मालिकेच्या निमित्तानं सर्व क्रीडा रसिकांच्या वतीनं आणि सगळ्या रसिकांच्या वतीने मी तुम्हाला विचारतोय, तुमचा जीव कोणात गुंतलाय का? फारच पर्सनल प्रश्न विचारलेला आहे दादांनी. माझा जीव कोणामध्ये गुंतला हे कळेल तुम्हाला लवकरच. आणि मग अशी तुम्ही विचारलात ना माझा फेवरेट स्पोर्ट्स कोणता, रिक्षा चालवणं हा माझा एक आवडता खेळ होता. 2 वर्षासाठी तरी. नक्कीच आम्ही बघितलं सिरियलमध्ये रिक्षा, एक महिला सुद्धा चांगली रिक्षा चालवू शकते आणि ती भूमिका सुद्धा तुम्ही अतिशय छानपणे निभावून दिलेली आहेत. धन्यवाद. आपण आमच्या प्रश्नाला उत्तर दिलीत. थँक्यू. प्लीज सीट. रिवाइज टार्गेट तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. टार्गेट असं आहे, या मॅच मध्ये 46 धावा झालेल्या, 47चं लक्ष आहे. 47 टू विन आहे. 47चं लक्ष आहे. पंकज अनिकेत राऊत 47 टू विन आहे. 47 टू विन. तर 47 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. सलामी वीर मैदानामध्ये दाखल होत आहेत. ओंकार देसाई आणि किरण पवार ही सलामीची जोडी मैदानामध्ये. परंतु या 47 धावाही काही सोप्या नाहीयेत या मॅच मध्ये. हा सामना रंगेल, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. यंग बॉईज प्रस्तुत दमदार आमदार शेखर निकम चषक 2024 पर्व 34. सचिन शेठ पाकळे म्हणजेच पिंट्या शेठ, केतनजी पवार साहेब बांधकाम व्यावसायिक उद्योजक, संजयजी पाकळे क्रिकेट प्रेमी उद्योजक, ज्यांचा संघ आपण नेहमीच अनेक स्पर्धांमध्ये खेळताना पाहिला, तिरुपती सावर्डे. आणि त्याचबरोबर संपूर्ण यंग बॉईज कमिटी असेल, त्यांच्या माध्यमातून एक कुटुंब निर्माण केलंय. 34 वर्षाची ही परंपरा, प्रतिष्ठा ही परंपरा अबाधित ठेवली आहे. 34 वर्षामध्ये पर्वामध्ये अनेक खेळाडू या क्रीडांगणावर खेळून गेलेले आहेत. वन ऑफ द लिजंड स्टार. कुणाल सर 2च मिनिटं आपण थांबवतोय. दरम्यान आता चालू असलेला सामना स्मार्टनेट रत्नागिरी विरुद्ध सिद्धेश ब्रीद 11. हा स्मार्टनेट रत्नागिरी संघ ज्यांनी या मैदानावरती आणलाय ते दुबईहून खास या ठिकाणी आलेले आहेत. मी विनंती करतो शहबाज चिपळूणकर, आपण व्यासपीठावर यायचंय.
क्रीडा रसिकांना विनंती आहे, समोरच्या व्यासपीठाच्या समोर जे गेट आहे त्या पाठीमागे एक वाहन आलेलं आहे, आपण थोडस जागा द्या त्या वाहनासाठी. इरफान मलिक पहिले षटक टाकण्याच्या स्टेजच्या समोर मान्यवरांची गाडी आलेली आहे, कृपया आपण त्यांना जागा द्या. दरम्यान शहबाज चिपळूणकर यांचा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. मी आमदार शेखर सरांना विनंती करतो की आपण शहबाज चिपळूणकर यांचा सन्मान करायचा आहे. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल फुलर लेनचा होता, मनगडाच्या सायने वळवलाय, डीप मध्ये आहे. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या कॅप मध्ये फिल्डर, तिथे सिंगल प्राप्त केली जाईल. खातं उघडलं जातंय किरण पवारचं, खातं उघडलं जातंय टीम सिद्धेश ब्रीद 11चं. MH041240 ही फॉर्च्युनर कार आहे, ती आपल्याला बाजूला काढायची, ज्या कोणा चालक मालकाची असेल त्यांना ही नम्र विनंती. सामन्याला सुरुवात झाली आहे. लक्ष आहे 47 धावांचं. दुसराही फुल टॉस होता, मनगडाच्या सायने वळवलाय, फक्त दिशा दिली आहे, बॉल चाललाय जमिनी लगत, सीमा पार, येतोय चौकार. आणि अगदी चांगला फटका सजवत चौकात त्यांनी वसूल केलाय. सुरुवात चांगली होती, पण ही लढत अगदी रंगेल अशीच अपेक्षा आहे कुणालजी. नाही, रंगेल ही अपेक्षा आहे, परंतु अशी गोलंदाजी जर झाली तर नाही रंगणार. कारण इरफान हा रांची झारखंडचा खेळाडू आहे, तो सध्या स्थित आहे मुंबईमध्ये. लेदर क्रिकेटचा अनुभव त्याच्याकडे आहे, परंतु पॉवर प्ले मध्ये फुलटॉस तो देखील पायावर टाकू शकत नाही. ओमकार देसाई सारख्या खेळाडूला या ग्राउंडवर खेळण्याचा त्याच्याकडे प्रचंड मोठा अनुभव आहे. 17-18 वर्ष तोही खेळलाय या क्रीडांगणावर. या ग्राउंडचा खडानखडा त्याला माहिती आहे, कशा पद्धतीने खेळायचंय, कशा धावा करायच्या आहेत, कसं खेळू शकतो, किती धावा मिळू शकतात, त्याला सर्व गोष्टी माहिती आहेत. संदीप घाग कुठे असतील त्यांनी ताबडतोब माईशी संपर्क साधा. संदीप घाग. धावा झाल्यात 5. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल होता, गॅप मध्ये खेळत असताना डीप मध्ये मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक धावतोय. स्क्वेअर लेग पर्यंत बॉल अडवला जाईल, सिंगल मिळते आहे. सिंगलने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 6. ओंकार देसाई आणि किरण पवार मैदानामध्ये आहेत. ओंकार देसाई आणि किरण पवार आता स्ट्रायकिंग आलाय. ओंकारनी चांगली सुरुवात करून दिली, एक फुलटॉस बॉल त्याला मिळाला, त्याच्यावर त्यांनी चौकार वसूल केलाय. परंतु आता दुसऱ्या बाजूला सर्वांची नजर किरण पवारवर असेल. या स्पर्धेचा एकंदरीत विचार केला तर किरण पवारची बॅट तेवढीशी बोललेली नाही, त्यामुळे या मॅच मध्ये त्याच्याकडून भरपूर अपेक्षा असतील. एक मोठा खेळाडू आहे किरण पवार, कारण किरण पवारने रायगड प्रीमियर लीग मध्ये एक मालिकावीराची कार जिंकली. त्याच्या आयुष्यामध्ये सर्वात महत्वाचा तो क्षण होता आणि त्याच्यामुळे चर्चेमध्ये हा नेहमीच खेळाडू असतो. आखाती देशामध्ये जाऊन देखील एक सिरीज पटकावलेली आहे, APL मध्ये, गल्फ प्रीमियर लीग मध्ये, माफ करा. त्याच्यामुळे हा खेळाडू जो आहे तो चर्चेमध्ये असतोच. किरण पवार अनेक स्पर्धा त्याने गाजवल्यात एका हाती. नुकतंच एक मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार देखील त्यांनी जिंकलाय ग्रामीण क्रिकेटमध्ये. चांगला फटका, स्टँड अँड डिलिव्हर्ड, बॉल जसा पडला त्याच्यावर मोहर लागली होती. मला बॉल थोडासा फ्री टाकला इरफानने आणि अगदी सरळ बॅटने V शेप मध्ये खेळत असताना किरणच्या बॅट म्हणून हा चौकार येतोय. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या त्या पोहोचली स्कोर कार्डवर. तुम्ही पाहू शकाल धावसंख्या 10 धावा. आता चांगली सुरुवात पाहायला मिळते. पॉवर प्ले मध्ये सर्वोत्तम वापर करत असताना गोलंदाजीचा यावेळेला शॉर्ट बॉलचा वापर, पुल करण्याचा प्रयत्न, हाफ आर्म पुल, शॉर्ट मिड विकेट 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये, तिथे सिंगल प्राप्त केली. 11 धावा फलकावर लागल्यात पहिल्याच ओव्हरच्या प्रोग्रेसवर असताना. प्रचंड उत्साह प्रेक्षकांमध्ये, कोणी शिट्या वाजवतंय, टाळ्या वाजवतंय, कोणी भोपू आणलेत, कोणी पुंग्या आणल्यात. या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. अनेक लहान लहान मुलं इथे आलेले आहेत, माता भगिनी आलेल्या आहेत. प्रचंड गर्दी फूड कोर्ट मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात. कोकणातली अनेक व्यंजने तिथे चाखायला
तुम्हाला नक्कीच मिळतील. शॉर्ट बॉल फक्त टॅप केलंय, दिशा दिली, बॅकवर्ड ऑफ पॉइंट, 2 धावा मिळवल्या, 2 धावा खात्यामध्ये जातात ओमकार देसाईच्या. मी मगाशी देखील उल्लेख केला होता, अनेक लिजंड खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळून गेलेले आहेत. 34 वर्षाची परंपरा आहे. उमेश मांजरेकर सर, शंतनू गायचोर सर हे या स्पर्धेमध्ये खेळून गेलेले आहेत. संदीप दळवी असतील, सँडी असेल जे आता नाही आहेत, असलम जी असतील जे आता हयात नाही आहेत, सतीश धुळे सर असतील, अशा अनेक खेळाडूने ही स्पर्धा गाजवलेली आहे. प्रचंड महत्वाच्या या गोष्टी आहेत. एक प्रदीर्घ अनुभव क्रिकेटमधला. अविनाश जाधवच्या नावाचा मी उल्लेख करेन. या क्रीडांगणावर आल्यानंतर त्यांनी देखील एक छापच सोडलेली आहे. त्याच्याही नावाची सातत्याने चर्चा होत असते क्रिकेटच्या वर्तुळामध्ये. अशा अनेक खेळाडू आहेत. आता ओमकार देसाई गेले कित्येक वर्ष ही स्पर्धा खेळतोय. पहिलं षटक इथे संपलं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर गोपी धावसंख्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 13. 13 धावा आल्यात, परंतु दुसऱ्या बाजूला स्मार्ट नेट रत्नागिरीला जर इथे या मॅच मध्ये दबाव टाकायचा असेल तर विकेट घेणं क्रमप्राप्त राहील. विकेट गरजेचे असेल. 1-2 विकेट होणार नाहीये. तुम्हाला गुच्छांमध्ये विकेट घ्यायचे असतील आणि त्याचबरोबर डॉट बॉल टाकणं क्रमप्राप्त राहील. ऐश्वर्या सुर्वे विकेट. पहिलाच बॉल फुलर लेनचा होता. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. कॅप मधून काढलाय कव्हर्सला. इथे दिशा देत असताना 2 धावा मिळतील किरण पवारच्या खात्यात. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 15 धावा. फलकावर लागल्यात. सिद्धेश ब्रीथ 11च्या नावाने हा संघ खेळतोय. चांगला बॉल, हा देखील वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. ताई पॅकर्सच्या नावाने देखील, ताई पॅकर्स प्रभादेवी दादर पालघरच्या नावाने देखील हा संघ सातत्याने महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या वर्तुळात खेळत असतो. अनिकेत राऊत, पंकज असतील, त्याचबरोबर ओमकार देसाई असतील, हे सर्व खेळाडू एकत्रित येऊन खेळत असतात. प्रीतम बारी असेल, राकेश प्रभू असेल, करण असेल, हे सर्व खेळाडू नेहमी छाप सोडत असताना आपल्याला पाहायला मिळाले ताई पॅकर्स या टीमच्या दरम्यान. चांगला बॉल, चांगल्या टप्प्यावर मिड ऑफ आहे. 30 वर्तुळाच्या आतमध्ये एक चिकी सिंगल कंप्लीट केली जाईल. किरण पवारच्या माध्यमातून धावा होतात. स्कोअर बोर्डवर 16. लक्ष या मॅच मध्ये 47. सातत्याने पुढे टाकले जाते चेंडू. ऐश्वर्या सुर्वे, ज्या पद्धतीने तुम्ही पहिल्या डावात सांगितले की या खेळाडूकडे लेदर क्रिकेटचा देखील भरपूर अनुभव आहे आणि दुसऱ्या डावात तो त्याच गोष्टीचा इथे दाखवून देतो, प्रत्यय दाखवून देतो की ज्या पद्धतीने पुढे चेंडू टाकले जातात आणि त्यानंतर यावेळी आपण पाहिलं तर हलक्यातून एक सिंगल देखील घेतली जाते. म्हणजे खराब चेंडूवर मोठे फटके मारलेच जातात, पण एकेरी दुहेरी धावा देखील इथे चालू ठेवल्या जातात. ओमकार देसाई मुंबई क्रिकेट जगताचा ब्रँड अँबॅसेडर, क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव क्रिकेट जगताचा. अविनाश जाधव नंतर नेहमीच चर्चेमध्ये राहिलेलं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये मुंबईमधून. हा बॉल यावेळेला फक्त दिशा दिली. शेवटच्या क्षणाला फक्त दिशा देत असताना सिंगल मिळते. हँड अँड आय कॉर्डिनेशन पहा ओमकार देसाईचं. नजर पहा बॉलवरची. शेवटच्या क्षणाला ऍडजस्टमेंट कशी केली, सिंगल इथे प्राप्त केली. धावा वाढतायत. धावा झाल्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 17. पहिल्या डावात आपण ज्या पद्धतीने गुणालजी पाहिलं की सागर कांबळेची गोलंदाजी असेल, त्यानंतर प्रीतम बारीने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, दुसऱ्या डावात तशाच पद्धतीची गोलंदाजी गरजेची असेल, कारण हे पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे आणि दुसऱ्या षटकापर्यंत आपण पाहतोय की अद्याप एकही गडी गमावलेला नाहीये. त्यामुळे सध्या फलंदाज वर्चस्व गाजवत आहेत. फुलर लेनचा बॉल होता. पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. इरफानने बॉल भरपूर वेगाने जाऊन अडवलाय. तोपर्यंत सिंगल मिळते किरण पवारला. किरण स्वतःवर थोडासा नाराज आहे. कदाचित त्याला असं वाटत होतं की इनफिल्डच्या वरून हा बॉल खेळता आला असता, परंतु शेवटी एकच धाव ऍड होईल. टीमच्या टोटलमध्ये धावा वाढतात. धावा झाल्यात 18. शेवटचा बॉल शिल्लक असेल दुसऱ्या ओव्हरचा. पहिल्या सत्रामध्ये देखील पाहिलं 8-8ची सरासरी राखली होती. 16 धावा झाल्या होत्या, परंतु आतापर्यंत थोडासा पुढे गेलाय संघ. सिद्धेश ब्रीथ 11. चांगला ड्राईव्ह गॅप मध्ये फक्त दिशा देत असताना 2 धावा मिळतात ओमकार देसाईला. षटक क्रमांक 2 इथे संपलाय. गोपी जाधव आमच्या समालोचन कक्षात आहेत आणि सध्या तरी आपण पाहतोय फलंदाज वरचढ आहेत सिद्धेश ब्रीथ 11चे, कारण त्यांनी धावा केलेल्या आहेत. स्कोअर बोर्डवर 10च्या सरासरीने 20. पॉवर प्लेची 2 षटकं संपली आहेत आणि आता आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळते 24 बॉलमध्ये 27. म्हणजे कुणालची सामना अगदी आवाक्यात आहे असं आपल्याला पाहायला मिळते, परंतु इथून देखील हा सामना पुन्हा एकदा पलटला जाऊ शकतो, परंतु त्यासाठी चांगली गोलंदाजी अपेक्षित असेल. गोलंदाज जरूर आहेत स्मार्ट नेटकडे, परंतु त्यांना इथे प्रयत्न करणं क्रमप्राप्त राहील. खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक, आमच्या माता भगिनी भरपूर मोठ्या संख्येने इथे आलेले आहेत या स्पर्धेला. त्याही लाभतात. त्यांचंही सहर्ष स्वागत. सचिन शेठ पाकळे उद्योजक, सचिन कात इंडस्ट्रीजचे मालक,
केतन शेठ पवार, बांधकाम व्यावसायिक संजयजी पाकळे, क्रिकेट प्रेमी तेवढेच मोठे उद्योजक, या परिसराचे भाग्यविधाते दमदार असे आमदार आदरणीय शेखरजी निकम साहेब आणि त्यांची संपूर्ण यंग बॉईज ही टीम. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आपल्याला प्राप्त झाल्यात. रोहितजी सावर्डेकर, काका सावर्डेकर यांच्या स्मरणार्थ त्यांचेही मनपूर्वक आभार. आणि त्याचमुळे एक परंपरा, प्रतिष्ठा आणि मान सन्मान लाभलेली ही स्पर्धा आपल्या समोर रंगत असताना दीपक पवार यांच्याशी ज्यावेळेला मी भेटलो या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा त्यांनी सांगितलं या स्पर्धेला पाहूनच आम्ही मोठे झालोय. फुलर लेनचा बॉल होता, एक चांगला ऑफ ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय, तिथे सिंगल मिळेल. म्हणजेच रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन ते करतात, ती एक मोठी स्पर्धा आहे. परंतु त्यांनी अगदी प्रांजळ मत त्यांचं व्यक्त केलं की त्यांनी सांगितलं की ही स्पर्धा पाहत असताना आम्ही मोठे झालोय. ही स्पर्धा प्रतिष्ठेची आहे, ही स्पर्धा जुनी आहे, या परिसरामध्ये नेहमी चर्चेमध्ये राहिलेली स्पर्धा आहे. त्याच्यानंतर आम्ही कुठेतरी मुहूर्तमेढ रोवली रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीची, त्याच्यानंतर ती स्पर्धा फेमस झाली. परंतु याही स्पर्धेकडे पाहिल्यानंतर, एवढी प्रचंड गर्दी पाहिल्यानंतर आता कोकण क्रिकेटमध्ये या स्पर्धेची चर्चा नेहमीच राहील, याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. फुलर लेनचा बॉल कापलाय, बॉल इथे एक धाव मिळताना दिसेल. चांगला चॉप करत असताना सिंगल प्राप्त होते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 22. प्रत्येक चेंडूवर धाव घेतली जाते आणि नक्कीच सकारात्मक आपल्याला पाहायला मिळतोय. दोघांच्याही मध्ये एक चांगला ताळमेळ पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉलवर धाव घ्यायचा आणि धावफलक हलता ठेवला जातोय, जेणेकरून कुठलाही दबाव फलंदाजी करताना राहणार नाहीये. आणि दुसऱ्या बाजूला जशी धाव मिळेल प्रत्येक चेंडूवर तसा दबाव गोलंदाजावर बनवला जाईल. आणि हे चित्र सध्या आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. इरफान पुढचा बॉल घेऊन शॉर्ट बॉल, यावेळेला किरण पवारचा वार, बॉल सीमारेषा पलीकडे. सो ब्युटिफुल. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं किरण पवारची बॅट शांत होती, एक शांत टेम्परामेंटने तो फलंदाजी करत होता. पण तो आता रिप्ले मध्ये पहा, जसा त्याच्या स्लॉट मध्ये बॉल आला आणि त्याने पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार. ही खासियत आहे या खेळाडूची, शांत आणि त्यानंतर आक्रमक. 28 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल हुक केलाय लॉंग लेगला, बॉल सीमारेषेच्या दिशेने वाटचाल करेल. पंचांचा इशारा, धावा मिळतील. अगदी त्याच्या स्लॉट मध्ये आला शॉर्ट बॉल आणि त्यानंतर त्याने पाठवलाय. आधी षटकार ठोकला आणि चौकार. आता त्याने आक्रमक पवित्रा घेतलाय, गिअर शिफ्ट केलाय आणि आता हल्ला चढवायला इथे सुरुवात देखील झाली. चांगली बॅटिंग करत असताना किरण पवार या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता आकार घेते. धावा झालेल्या आहेत 32, म्हणजेच धावा करायच्या. सामना जिंकण्यासाठी आता फक्त 15 धावांची आवश्यकता. इरफान या ओव्हरमध्ये चुका केल्यात इरफानने. फुलर लेनचा बॉल, बोल बॅक ड्राईव्ह आणि या कडाक्याच्या थंडीमध्ये एक चांगला झेल त्याने टिपलाय आणि इथे मात्र आउट होईल किरण पवार. होतात ती महत्वाची पहिली विकेट इथे प्राप्त होती अखेर इरफानला. आणि आता पहिला धक्का बसतो. इथून कदाचित शिरकाव होऊ शकेल, परंतु चांगली गोलंदाजी करावी लागेल. विकेट घ्याव्या लागतील. एक विकेट तुम्ही जरूर घेतली आहे, परंतु अजून तुम्हाला विकेट गरजेच्या राहतील. करण आला नवीन फलंदाज. किरण आउट झाल्यानंतर ज्या खेळाडूंच्या नावामध्येच रन आहेत त्यांनाच बॅटिंगसाठी पाठवलं जातंय. किरण आउट झाला, आता करण गेलाय मैदानाच्या आतमध्ये. किरणने मात्र त्या अगोदर चांगली खेळी साकारली. नेहमीच आय प्रोटेक्टिंग ग्लिअर घालून खेळत असताना आपल्याला किरण पाहायला मिळतो. एक वेगळा वाटतो खेळाडू त्यावेळेला, कारण डोळ्याला दुखापत होऊ नये याच्यासाठी त्या आय प्रोटेक्टिंग गिअरचा तो वापर करत असतो. परंतु चांगली बॅटिंग केली. त्याच्या बॅटमधून एक षटकार, एक चौकार प्रेक्षकांनी पाहिला. शांत वाटणारी किरणची बॅट या स्पर्धेमध्ये आज बोलली आणि ती देखील सेमी फायनल मध्ये बोलली, हे मात्र विशेष आहे. टीमची धावसंख्या विकेट गमावल्यानंतर आता स्कोर बोर्डवर 32 धावा, 15 धावा करायच्यात. करण मोरे, करणसाठी हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहे. ग्लान्स करण्याचा प्रयत्न, अंपायरचा सिग्नल येतो वाईड बॉल. या चुका टाळायच्या असतील. वाईट बॉल आपण पाहिला, इरफानला एक विकेट देखील मिळाली, त्यामुळे त्याचा थोडासा आत्मविश्वास वाढला असेल. परंतु धावगती जर आपण पाहिली तर खूप चांगल्या पद्धतीने राखली गेली आहे आणि सामना अगदी आटोक्यात येत असताना अशा पद्धतीच्या चुका केल्या गेल्या तर पूर्णपणे बॅकफुटवर जाऊ शकतील. इरफान गोलंदाजीसाठी आज थोडीशी खराब गोलंदाजी केली.
स्वीप करण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय. क्रिकेट क्लब सावडे आयोजित आमदार शेखर निकम चषक 2024 गेली 4 रात्र या सह्याद्री क्रीडा संकुलावर आणि संपूर्ण पंचक्रोशीत एक वेगळेच समालोचक या ठिकाणी आलेत आणि त्यांचा आवाज आपल्यापर्यंत मधुर आवाजामध्ये त्यांचं धावतं समालोचन आपण ऐकत आहात. गेली 5 रात्र त्यामध्ये कुणाल दाते सर असतील, चंदू शेटे सर असतील, गोपी जाधव सर असतील आणि आमचे मित्र प्रशांत आदवडे सर असतील. या सेमीफायनलच्या सामन्यानंतर आपण अंतिम सामन्याकडे जाणार आहोत. तत्पूर्वी त्या सामन्याकडे जाण्यासाठी त्याचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी प्रशांत आदवडे सरांना आपल्याला मोकळं करायचंय. त्यामुळे प्रशांत सरांचा या ठिकाणी सन्मान करणं मी आमचं कर्तव्य समजतो. मी सरांना विनंती करतो की सर आपल्या शुभ हस्ते प्रशांत सरांचा सन्मान करायचा आहे. काय मधुर आवाज आणि काय मधुर गोड शायरी करतात समालोचन करताना. आदवडे सर या ठिकाणी सह्याद्री क्रीडा संकुलावरतीच या स्पर्धेमधूनच त्यांनी सुरुवात केली होती आणि आज एक प्रशांत आदवडे हे महाराष्ट्र संपूर्ण मोठं नाव आहे. आदरणीय शेखर सरांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत त्यांनी इथे सावड्यामध्ये प्रत्येक स्पर्धेला येऊन आपल्या मधुर आवाजाच्या संधीचं सोनं केलेलं आहे. समालोचन क्षेत्रातले लिटिल मास्टर त्यांचा सन्मान इथे शेखरजी निकम साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातोय. निकम सर यांच्यामुळे आज प्रशांत आदवडे सर 10 राज्यामध्ये आपला आवाज घुमवतायत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. आणि सुरुवातीची जी मदत आहे ते सांगतायत त्यांच्याच आवाज आपण जरा 1 मिनिटात ऐकूया. निश्चितच क्रिकेट क्षेत्रामध्ये जेव्हा मला मुंबईला जायचं होतं आणि त्यावेळेला कुठल्या प्रकारे सपोर्ट नव्हता, म्हणजे इथे करिअर होईल हे कोणाला वाटतच नव्हतं. अशा वेळेला शेखर सरांनी पहिल्यांदा मला आर्थिक स्वरूपामध्ये मदत केली. 3-4 वर्ष सातत्याने त्यांनी पाठबळ दिलं. आज मी या ठिकाणी जो उभा आहे त्यामध्ये निश्चितच आमदार शेखर निकम सरांचे फार मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करेन आणि तुमचे उपकार मी कधी विसरणार नाही. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. त्यानंतर आपल्या सर्वांसाठी आज अंतिम सामन्याच्या या माहोल या सोहळ्यासाठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी असतील, अभिनेत्री योगिता चव्हाण असतील आणि त्यानंतर एक सरप्राईज आहे आपल्यासाठी. पुढील 15 ते 20 मिनिटांमध्ये अजून एक अभिनेत्री आणि नृत्यांगना या स्टेजवर येणार आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण या सगळ्यांना इथे आणण्यासाठी आपल्याला मोलाचं सहकार्य लाभलंय ते रुपेश दादा चव्हाण यांचं. मी विनंती करतो सर आपण आपल्या शुभ हस्ते रुपेश चव्हाण यांचा सन्मान. आणि या षटकाराबरोबरच संघ क्या बात है. सिद्धेश ब्रीद 11 हा या दमदार आमदार चषकाची फायनल माझ्या RTR 160